आज आपण बघणार आहोत चमचमीत अशी पालकची भाजी। कढईमध्ये पळीभर तेल घातलं, जिरं घातलं, लसूण घातला आणि पालक बारीक चिरून परतून घेतला। तर मी इथे अर्धी जुडी घेतलेली आहे पालकाची। पालक चांगला परतून घेतल्यानंतर टेस्टसुद्धा छान लागते। नंतर त्याच कढईमध्ये एक पळी तेल घालून घेतलं, जिरं घातलं आणि कांदा घालून घेतला। कांदा चांगला परतू द्यायचा म्हणजे भाजीची टेस्टसुद्धा छान लागते। नंतर बारीक चिरलेला टोमॅटो घातला। टोमॅटोवर थोडंसं मीठ घालायचं म्हणजे छान मऊ होतं। टोमॅटोही चांगला मऊ झालेला आहे। आता यामध्ये हळद घातली, लाल तिखट घातलं, गरम मसालासुद्धा घालून घेतला थोडासा आणि 1 चमचा बेसन घालायचं आणि चांगलं परतून घ्यायचं। मस्त हॉटेलमधल्यासारखी भाजी तयार होते। तर बेसन थोडंसं घालूनच परतून घ्यायचं आणि थोडंसं पाणी घालायचं, मग शिजू द्यायचं थोडंसं। नंतर यामध्ये परतून घेतलेला पालक घालून घ्यायचा आणि थोडंसं अजून पाणी घालायचं। आपल्याला भाजी करताना मी इथे गरमच पाणी वापरलेलं आहे, तर थंड पाण्याच्या ऐवजी गरम पाणी घालायचं, मस्त टेस्ट लागते। बारीक चिरलेली कोथिंबीर घातली, चवीपुरतं मीठ घातलं। आता आपण यावर तडका करून घेणार आहोत। तर 1 चमचा साजूक तूप घालायचं, त्यामध्ये जिरं घालायचं आणि भरपूर असा चिरलेला लसूण घालायचा आणि लाल तिखट घालायचं आणि तडका द्यायचा। मस्त टेस्ट लागते। बनवायला अगदी साधी, सोपी आणि पटकन होणारी अशी ही पालक भाजी आहे। तर लसूणी पालक बनवायला अगदी साधी, सोपी पद्धत आहे आणि सविस्तर व्हिडिओ बघण्यासाठी टायटलमधल्या त्रिकोणावर क्लिक करा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।